नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. तर थंडीचे दिवस आहेत. सध्या जनावरं खूप आजारी पडतात, ताप सर्दी ह्या प्रकारच्या आजारांनी, कारण थंडी खूप असते. तर आमचं पिल्लू आजारी पडलं होतं. तर हे बघा, हे एक थर्मामीटर ना, कितीला? 150 रुपये. 150 रुपयाला. दाखवते खोलून कसं. 150 रुपयाला आहे, पण शेळीची काढाची जीव वाचू शकतो. तर आमचं करडू एका जागेवरच उभं राहत होतं, खात नव्हतं, काय नव्हतं. हां, आम्हाला म्हणजे कळाने काय झाले नक्की त्याला. तर नंतर आम्ही हे मेडिकलमधून आणलं. म्हणजे त्यालाच नेलं होतं. डॉक्टर रविवारी नसतात ना, तर मेडिकलमध्ये नेलं होतं. त्या चांगल्या आहेत मॅडम. तर हे कसं यूज करायचं की हे न्या, ह्याच्यावर टेम्परेचर त्याचं चेक करा. समजा 100च्या पुढं जर असेल, 103 102 असं असेल तर त्याला ताप आहे, आणि त्याच्या खाली असेल तर मग ताप नाही, नॉर्मली. तर हे बघा, हे बंद ओपन चालू करायचं आहे. हे दाबलं, चालू झालं. आता हे टुंगटुंग वाजेल ना, तेव्हा आपण यूज करू शकतो. क्लोज झालं का पहिलं? आता कसं काय करायचं, कसं यूज करायचं ते पण दाखवते तुम्हाला. शेळी असो, आवाज येतो याचा. आता शेळी असो, कडू असो, हे असं याला संडास लागली होती 2 दिवस. हे त्याची लेंडी पडण्याची जागा आहे ना. हे थांब रे. वर तिथंच धरायचं ना थोडंसं, हे आतच्या साईडला हे करून. थांब. असं चेक करायचं टेम्परेचर. मग त्याला ताप आहे की नाही. 100 आहे ना. तर 100 किंवा 100च्या खाली असेल तिथपर्यंत ठीक आहे. एवढं नॉलेज तर सगळ्यांनाच असतं. 100 आणि 100च्या आतपर्यंत ठीक असतं. 102 103 ताप नाही. आणि ताप असला की हे बघा, हे औषध द्यायचं तापावरती. हे औषध आहे, हे द्यायचं तापावरती. तसं हे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यायचं. आता त्या मेडिकलवाल्या आमच्या ओळखीच्या झाल्या, त्याच्यामुळं त्या सांगतात औषध आम्हाला. जर डॉक्टर अवेलेबल नसेल किंवा त्या डॉक्टरांना फोन वगैरे करून सांगतात. आणि यूज झालं की परत बंद करून ठेवून द्यायचं, म्हणजे याच्यातला सेल संपत नाही. आणि थोडं साफ वगैरे करून पण ठेवायचं. हे साफ करून ठेवायचं. आता मी पोचली आणि अशी. पण हे खूप महत्वाचं आहे. समजा कडू बिडू एखादं रुंगलं, हालणी. आता सकाळचं त्या दिवशी हालत नव्हतं, आणि कधी कधी रविवारचे डॉक्टर नसतात. मग अशा वेळेस आपण चेक करून सांगू शकतो की एवढं एवढं टेम्परेचर आहे त्याचं डॉक्टरला. म्हणजे थोडक्यात नॉर्मल पण आपल्याला समजू शकतं की त्याला ताप आलेला आहे का नाही. मग जर त्याला ताप आलेला असेल तर थोडीफार औषध आपण घरात अवेलेबल करून ठेवतोच. मग ते औषध आपण त्याला देऊ शकतो. थोडंसं आपल्या समजूतदारनुसार, म्हणजे आपल्याला जेवढं समजतं त्याच्यानुसार आपण करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.